श्रावण सोमवारातील शिवमुठीची कहाणी। आटपाट नगर होते, तिथं एक राजा राज्य करीत होता। या राजाला 4 सुना होत्या, 3 आवडत्या होत्या आणि 1 नावडती। आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी। नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाड भरडं, राहायला गुरांचं बेट दिलं, गुराख्याचं काम दिलं। पुढं श्रावण मास आला, पहिला सोमवार आला, ती राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवमूठ वाहतो, यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुख प्राप्ती होते। मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, मी तुमच्याबरोबर येते। व त्यांच्याबरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? व आम्ही शिवमुठीचा वसा वसतो। त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठा ईश्वरा, देवा सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपास नाही निभावला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वहावं आणि मुकाट्याने जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या मूग, चौथ्या जव आणि 5वा आला तर सातू शिवमुठी करता घेत जावे। पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपास केला। जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला, नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, ननद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडती जवाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला, पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागं चालली, नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। यांना काटेकुटे पुष्कळ लागले, नावडतीची दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवा तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले, रत्नजडितांचे खांब झाले, हंड्या झुंबर लागली, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली। सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले। नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली, नंतर मूग घेऊन शिव शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवर प्रेम वाढलं, दागिने घालायला दिले, खुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। इकडे देऊळ अदृश्य झालं, राजा परत आला। माझं पांगोट देवळी राहिलं, देवळाकडे आणायला गेला। तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पांगोट आहे। तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं, हे कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिले, सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं। नावडती होती ती आवडती झाली,
जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। तर मैत्रिणींनो, ही कहाणी कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।